नमस्कार, मी सार्थक आणि आपण बघत आहात शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलवर. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण कोविड वॅक्सिनचे रजिस्ट्रेशन कसे करायचे ते पाहणार आहोत. तर आपल्याला सर्वप्रथम गूगलमध्ये जायचे आहे. गूगलमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला एक वेबसाईट ओपन करायची आहे. इथे नाव टाकायचं आहे कोविन नाव टाकल्यावर सर्च करायचे आहे व त्यानंतर येथे कोविनवर दाबायचे आहे. तर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल. तर आपल्याला रजिस्टर अँड साइन इन इथे एक नाव दिसत आहे, त्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला इथं मोबाईल नंबर मागत आहे. तर एंटर युअर मोबाईल नंबर, आपल्याला मोबाईल नंबर आपला टाकायचा आहे. मी माझा टाकतो. त्यानंतर आपण गेट OTP या नावावर टच करायचे. आपल्याला एक OTP येईल, तो इथे कॉपी करायचा. तर मला OTP आलेला आहे, मी कॉपी पण केला. आता आपल्याला व्हेरीफाय अँड प्रोसीड करायचे आहे. मी व्हेरीफाय अँड प्रोसीड केले. आपल्याला ज्याला कोणाला वॅक्सिन घ्यायची आहे त्याने रजिस्टर मेंबर क्लिक करायचे. त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर आपल्याला आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक इत्यादी ऑप्शन्स आहेत. त्यापैकी मी आधार कार्ड हे ऑप्शन घेतो व माझा आधार कार्ड नंबर टाकतो. तुम्ही तुमचा टाका. तर आपण आता इथं नेम ॲज इन आधार कार्ड आपलं पूर्ण नाव लिहायचं. इथं तुम्ही तुमचं नाव लिहा, मी माझं नाव लिहितो. तर आता इथं आपलं जेंडर म्हणजे तुम्ही मेल, फिमेल अँड अदर, मग आता मी मेल करतो. तर आता तुमची जी आता युअर म्हणजे इयर ऑफ बर्थ ॲज इन आधार कार्ड इन YYY फॉर्मॅट, म्हणजे आपण किती साली जन्मलो. मी 2005 करतो, माझा जन्म तेव्हाच आहे. आणि रजिस्टर केल्यानंतर आपले तर इथं खाली एक नोटीस आली, रजिस्ट्रेशन इज ओपन ओनली फॉर इन्व्हॉल्व्स विथ एग विथ इयर्स ऑर ऑर्डर बर्थ इयर 2003 ऑर अर्लियर, म्हणजे 2003च्या आधीच्यांना ही लस आता आहे सध्या. तर माझं अजून 18 वर्ष झालं नाही, त्यामुळे मी रजिस्टर करू शकत नाही. आपलं 18च्या पुढचं वय असेल तर रजिस्टर इथं दाबायचं, मग आपली रजिस्ट्रेशन होऊन जाते. थँक्स फॉर वॉचिंग.